नमस्कार. सी-आय-पी न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अंबरनाथ पश्चिम विभागामध्ये राहणारे रहिवासी केटी स्टील कंपनी आणि विंको नाका येथील रहिवासी यांच्यावर अन्याय होत आहे असं त्यांनी सांगितलं. अंबरनाथ च्या हद्दीमध्ये विंको केटी स्टीलच्या समोर काही महिला आहेत, त्यांच्या काही समस्या आहे, आपण जाणून घेऊ. काय समस्या मावशी तुमच्या इथे? मी शिंदू एकनाथ सोनवणे. माझी कमीत कमी 4 पिढी इथं झालेली. माझ्या सासू सासऱ्याच्या हातचं कमीत कमी 4थी पिढी आमची इथं चालू आहे. आता आम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं, स्वतः पण आम्हाला काय बोलले का गटराच्या इकडं तुम्ही लोकांना आम्हाला काही हे नाहीये. आता गटराच्या पहिलं करोडो रुपये खर्च करून त्यांनी भिंत बांधली. आम्ही त्यांना काही पण बोललो नाही. भिंत बांधल्याच्या नंतर आता सांगतात ती भिंत तोडून तुमच्या भिंतीला कडाला भिंत घेणार आहे आम्ही. मग आमच्या कडाला भिंत घेतली तर आम्हाला कुठून मारा येणार? आमची भिंत बंद झाली, आम्ही उद्या कुठून प्लास्टर करणार, कुठून रिपेअरिंग करणार? मग ते घर आम्हाला का पडलं तर चालन का? त्यांनी गटाराचं काम केलं तेव्हाच आमच्या भिंतीला एवढा हादरा बसलाय का पूर्ण त्यांनी बघावा. मी फोटो काढून त्यांना पाठवते. बंद पूर्ण किती माझी नुकसान झाली मी काही बोलले नाही. जाऊ द्या, गटार बनतंय, चांगलं होतंय, आपल्याला होतंय. ग्राउंड बनते, ग्राउंड मध्ये तुम्हाला 4 गुंठे जागा आम्ही सोनवणे लोकांनी स्वतःहून दिली. तेव्हा तुम्ही काय बोलले, ठीक आहे तुम्ही गटारच्या तिकडे, आता इकडे काय नाही. आम्ही ती जागा सोडून दिली. बाबा चला स्टेडियम होतंय, चांगली गोष्ट आहे. मग हे आता कोणचा न्याय? आणि सुट्ट्यांच्या दिवशी कामं करतात आणून वर्कर लोक, त्यांचे लेबर येतात, त्यांना कंत्राटर भेटतात आणि जुने कामं तोडतात आणि नवीन परत बांधतात. हे असं असतं का? आरशेशी भिंत पाडून कुणी परत डबल बांधणार का? आणि इडल्या एरियातल्या बायांना काय फसवलं, तुम्हाला संडास बांधून देतो. एवढं मोठं संडास 4 करोड त्याच्यावर खर्च केलं, तेवढं संडास तुम्ही तोडलं, सर्व काही केलं, आम्ही काही बोललो नाही. आता आमच्या सारख्यांना घरात संडास, महिलांनी पुढे जायचं बाथरूमला, रोडला बसायचं. कंपनी मला कंपनीमध्ये तिकडे जाऊन देत नाही. आमच्या संडासांची अशी सोय नाही, काय नाही. काय करणार ते सांगा? पुढून जाणार. एकतर आमच्या याच्यामध्ये सर्व रांडक्या मुंडक्या बाया, कोणाचे मिस्टर नाही, कोणाचे काय नाही. आमचे मुलं सकाळी कमावतात, संध्याकाळी येतात. आणि मग त्यांनी आम्हाला असं करायचं का? पहिल्यांदा पण न्यूजला एकदा पाठवलं तेव्हा पण बोलले नाही मावशी काही नाही होणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि आता परत 4 वर्षामध्ये आम्हाला टेन्शन द्यायला उभं केलं का तुम्ही? आज यांच्या टेन्शनमुळे आमच्या घर दुरुस्ती झालं एकदम. आज आमच्या एवढे मोठाले मुलं गेले, सुना बाळा गेले, तरी यांना अजून टेन्शन द्यायचंय का? एवढी मोठी इमारत वरती उभी केली त्यांनी, आणि इमारत उभी केल्याच्या नंतर त्यांचं सर्व सलाब भरून झाले. आणि आता आयत्या वेळेला कोण आहे तो, काय नाव तो शो ना, त्यांनी आम्हाला सांगतो त्यांनी डायरेक्ट भिंत झाड तोडायला चालू केले. 7 वाजता कोणी झाड तोडतं का? आज आम्ही ते झाड, त्याच्या खाली माझा देव आहे, त्यांना मी आमचा देव आहे, आम्ही मध्ये उचलू नाही शकली. गुढीपाडव्याच्या नंतर आम्ही उचलून घेऊ. गुढीपाडव्याच्या नंतर आमचा देव आहे, आम्हाला दुसरे देव त्याच्या खाली बसवायचे. परमिशन भी तो नहीं है. साहेबांनी सांगितलंय का झाड तोडायला म्हणून? असं असतं. मग असं आम्ही करायचं का? कुठं आवाज नाही, काय नाही, श्वास गेला तर देत नाही आम्हाला. आगाचा मुद्दा आम्हाला अडचण, आम्ही लई गरीब आहे. आमचं काय तर सोयी करतो, गटर बाथरूम बांधून दे आम्हाला. घरात नाही होती, भाजीला गेली होती मी, याचा बाथरूम सगळ्या तोडून ठेवला तिने. आम्ही कुठं जायचं म्हणणार, म्हणली तिने तुम्हाला नंतर आम्ही बांधून देऊ बाथरूम. कुठं बांधून देतात? किती दिवसाला 2 महिना व्हायला लागलो, कुठं जायचं आम्ही बाथरूमला? आमचं माझ्याकडे एक पोर शिरास आहे, 2 वर्षाला बिछानात आहे. हागाला मग जेवण खात नाही, तू कुठं जाऊ म्हणून. येऊन बघा तुम्ही, शिरास आहे माझा पोरगा. नमस्कार, मी संतोष एकनाथ सोनवणे. आम्ही इकडे कमीत कमी 150 वर्षापासून रहिवासी आहे. आणि हे 300 वर्षाचा जुना झाड, याचा जे नेताजी मार्केटचा ग्राउंडचं काम चालू आहे, तर त्यांनी त्यांचा कामाचा काय तर बसवायचा आहे, यासाठी त्यांनी हे काय केलेलं आहे, झाड तोडून टाकलं. आजचं 200-300 वर्षाचं झाड आमचं काय करून टाकलं, इकडे तोडून टाकलं. त्यांना समजवलं तुमच्याकडे परमिशन आहे का? ते बोलले आमच्याकडे परमिशन आहे, तुम्ही यांना कोणाच्या नावाचा विरोध नाही आहे. आमचं हे 300-350 वर्षाचं जे झाड होतं, जे देवाचं झाड आहे, तर त्यांनी हे कशाला तोडलं? झाड तोडण्यासाठी त्यांच्याकडे परमिशन आहे का? परमिशन ऑर्डर लेटर आहे का? ते पहिले त्यांच्याकडे असायला पाहिजे होतं. आणि ते आम्हाला व्हॉट्सअपवरती त्यांनी करून दाखवायला पाहिजे होतं. तेव्हा ते झाड साठायला पाहिजे नव्हतं आणि तोडायला पाहिजे होतं. पूर्ण झाड आमचं बर्बाद करून टाकलं आहे 300-400 वर्षाचं. आणि आमचे इकडच्या लोकांना विनंती, आमचे सगळे लोक हे बोलले की इकडचं झाड आम्ही तोडायला देणार नाही. एवढे आपले 2